इचलकरंजी महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसाठी 20 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली होती. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी शासनानं दिलेले निकष डावलून संजय कांबळे, इम्रान हवेरी, इम्रान बागवान, प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे आणि मारुती पाथरवट या 6 जणांची निवड केल्याचा आरोप माजी आरोग्य सभापती दीपक ढेरे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयानं 6 स्वीकृत नगरसेवकांना नोटीस बजावल्याची माहिती दीपक ढेरे यांनी दिली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत पदाच्या निवडी झाल्या. 6 जणांना स्वीकृत म्हणून सदस्य घेण्यात आले, परंतु त्यासाठी जी पात्रता आहे की वकील, एखादे डॉक्टर, निवृत्त इंजिनियर असे वेगवेगळे आहेत. त्यामधील कोणतेही न घेतल्यामुळे त्या कारणासाठी मी माननीय नामदार हायकोर्ट ब्रँच सर्किट बेंच येथे रिट याचिका दाखल केली होती. त्याची माननीय नामदार हायकोर्टाने दखल घेऊन 6 स्वीकृत नगरसेवकांना नोटिसा काढलेल्या आहेत. याचिकाकर्ते ढेरे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सत्यजित राजे शिर्के यांनी काम पाहिलं. याचिकेवरील पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे.